नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबईतील प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण इस्कॉन टेम्पल झू. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही विलेपार्ले वेस्टवरनं ऑटो करून येऊ शकता किंवा अंधेरीवरनं तुम्ही बस किंवा ऑटोने येऊ शकता. तर मी विलेपार्ले वेस्टवरनं ऑटोने आलो होतो. तर मला कम्फर्टेबल होतं. जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तर तुम्ही येऊ शकता. प्रवेश करतानाच तुम्हाला इथे गार्ड वगैरे दिसतील. तर हे तुमची प्रॉपरली बॅग चेक करूनच तुम्हाला आत सोडतील सिक्युरिटी पर्पजसाठी. आणि इथे खूप मोठं मंदिर आहे, तर सगळ्यांची जिम्मेदारी आहे की नाही आपापल्या बॅगा चेक करून आत यावे. आणि इथे तुम्ही बघा पाणी हातपाय धुवायला पण चांगली व्यवस्था केली आहे. इकडे तुम्ही प्रसाद थाली वगैरे पण घेऊ शकता. इथे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या थाली आहेत. इथे तुम्ही बघू शकता एका थालीमध्ये भगवद्गीता, एकामध्ये फ्रूट्स. इथे सगळ्यांचे रेट्स पण लावले आहेत. आता मी तुम्हाला मंदिराचा पूर्ण परिसर दाखवणार आहे आतमध्ये कसा आहे. तर तो तुम्ही नीट बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी अजून खूप असे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर प्लीज मन लावून व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा. दर्शन झालं, मी निघालो इथे शॉपिंग सेंटरमध्ये. इकडे खूप साऱ्या चांगल्या सुबक मूर्त्या आहेत, खूप साऱ्या वस्तू भेटतील इकडे जर तुम्हाला देवाच्या घ्यायचे असेल तर. आणि इथे बघू शकता की इथे जपमाला काउंटर पण आहे. जर तुम्हाला वाटतं की आपल्याला जपमालाचं काउंटिंग, तर इकडे तुम्ही घेऊन जपमाला काउंट करू शकता. आणि इथे बाहेर पडलं ते तुम्ही बघू शकता ते खाण्याची पण सुंदर अशी व्यवस्था केली. इथे मिठाईज वगैरे, समोसा, वडा, जर तुम्हाला भूक लागेल तुम्ही ते खाऊ शकता. आणि ते खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आहे बघा ना, ते सिस्टमॅटिकली ठेवलं आहे. तर तुम्ही याचा पण आस्वाद घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की भगवद्गीताचा पण स्टॉल होता. जर तुम्हाला भगवद्गीता घ्यायची असेल तर इथे तुम्ही घेऊ शकता. आणि खूप चांगले इथे तुम्हाला गायडन्स पण देतील जर भगवद्गीता घ्यायची असेल तर. आणि इथे डोनेशन बॉक्ससुद्धा आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला काही डोनेशन करायचं तर तुम्ही करू शकता. आणि इथल्याला तर एकदा नक्की प्रसादाचा लाभ घ्या. मी तर केलं, तुम्ही पण एकदा याचा लाभ नक्की घ्यावा. तर तुम्ही मुंबईत असाल तर झू इस्कॉन मंदिरला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.